विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर. आणि बघा, आता सध्या सराव पेपर चालू आहेत आपले. रोज एक क्वेश्चन पेपर मी तुम्हाला टाकतोय, पूर्ण नवोदय आणि नवोदयचा, ज्याच्यामध्ये संपूर्ण घटक आहेत. बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, मराठी आहे, जशाला तसा पेपर. आता काल आपण एक पेपर घेतला, तो 2024चा पेपर होता. आता 2025चा घेऊन त्याच्यानंतर मग 98 पेपर जे आहेत ते नवीन सगळे राहतील. म्हणजे एकूण 100 पेपर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर बघा, सकाळी आपलं जे रेग्युलर चालू आहे शिकवणं ते चालू, आणि संध्याकाळी आपण काय करणार तर क्वेश्चन पेपर सोल्युशन घेणार आहोत. संध्याकाळी बरोबर 6 ते 8 या वेळेमध्ये 2 तासामध्ये क्वेश्चन पेपरचं सोल्युशन घेणार आहोत आपण. जर अजूनही कोणी टार्गेट नवोदय बॅच जॉईन केली नसेल तर जॉईन करून घ्या. NMMS ची बॅच आहे, तिसरी चौथी पूर्व नवोदय आणि स्कॉलरशिप पूर्व तयारीची बॅच आहे. टार्गेट नवोदयमध्ये आपण 100 पेपर सोल्युशन सह घेणार आहोत. म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला PDF मिळेल आणि दुसऱ्या दिवशी नाही तर कोणी राहिला असेल त्यांना बॅच जॉईन करायला सांगा, त्यांचा भरपूर सराव होईल. चला आता आपण बघूयात. काल आपण एक लेक्चर घेतलं होतं वर्तुळ, पण लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे ते व्यवस्थित होऊ शकलं नाही. तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं, आज वर्तुळ हे चॅप्टर घ्यायचं आहे आणि ते पण व्यवस्थितरित्या. तर चला, वर्तुळ म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे. वर्तुळ म्हणजे काय, कारण काय, वर्तुळावर वेगवेगळे प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. सोप्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सहज, अगदी सहज, म्हणजे अगदी सहज आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितलं की त्या सहज लक्षात राहतील. आणि त्याच्यावरून मग आपल्याला काय तर परफेक्टरित्या वर्तुळाची आपल्याला सगळी माहिती होऊन जाईल. पहा, आपल्याला शिकायचं आहे आज वर्तुळ. ज्याला आपण सर्कल म्हणतो, है ना. सर्कल तर आपण बऱ्याच वेळा पाहिले, तुम्ही आकृतीमध्ये किंवा कोणी पण ओळखता एक नाही. वर्तुळ म्हणजे काय तर सगळ्याला माहित आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की वर्तुळ म्हणजे नेमकं त्याची व्याख्या काय आहे, कशाला म्हणायचं, ते मात्र आपल्याला थोडंसं अवघड जाते. बघा, हे आपण वर्तुळ काढले, सगळ्यालाच माहित आहे हे वर्तुळ आहे म्हणून. ओके, आता हे जे वर्तुळ आहे, या वर्तुळावर विविध प्रश्न तयार होतात आणि त्या प्रश्नांचीच उत्तर आपल्याला आज पाहायची आहेत. आता हे वर्तुळ पाहिल्यावर कोणी पण म्हणेल की हे काय बाबा, या आकाराला काय म्हणतात, तर वर्तुळ म्हणतात. बरोबर आहे, काय म्हणतात त्याला, वर्तुळ म्हणतात. आता याच्यामध्ये इथे एक केंद्रबिंदू असतो, हा सुद्धा सगळ्यांना माहित आहे, जवळपास सगळ्यांना माहित आहे की याला काय म्हणायचं, केंद्रबिंदू असं म्हणायचं. चलो ओके, ठीक आहे. मग आता वर्तुळाची नेमकी व्याख्या काय केली जाते, तर वर्तुळाची व्याख्या काय आहे ते आपल्याला पाहायचंय आणि त्याच्यानंतर वर्तुळाची सगळी माहिती पाहायची आपल्याला. तर पहा, वर्तुळ म्हणजे नेमकं काय. वर्तुळ पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा केंद्रबिंदू. याला वर्तुळाचा बिंदू म्हणतात किंवा केंद्रबिंदू म्हणतात. काय म्हणतात, केंद्रबिंदू, वर्तुळाचा मध्यबिंदू. ओके, केंद्रबिंदू. तर या बिंदूवर सगळं खेळ अवलंबून आहे. म्हणजे पहा, हा जो बिंदू आहे, एका ठराविक बिंदू भोवती, पहा हा बिंदू आहे, या बिंदूपासून सगळीकडे अंतर कसं असतं, सारखं असतं. एका ठराविक बिंदू भोवती असलेल्या बिंदूंच्या संचाला, बिंदूंचा संच, संच म्हणजे काय, एकत्रित आहे. तुम्हाला माहित आहे, रेषा सांगितली मी तुम्हाला, रेषा कशी तयार होते, तर बिंदूचे संच, म्हणजे बिंदू असतात आणि ते बिंदू असे एकमेकांना, म्हणजे जवळ जवळ जर असतील, एकमेकांना लागून जर असतील असे बिंदू, तर बिंदूंचा संच म्हणजे काय तयार होते, रेषा तयार होते बाळांनो. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता वर्तुळ म्हणजे काय, चला जॉईन व्हा पटापट. आले का रे, चला लवकर येत जा, पटापट 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 येत जा. कालचं थोडंसं आपलं लेक्चर हे झालं होतं म्हणून परत आपण घेतो. पहा, एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर, समान अंतर फार महत्वाचं आहे बरं का. बिंदू पासून वर्तुळाचा जो परिघ असतो याला बिंदू म्हणतात, त्याला परिघ म्हणतात. सगळं सांगतो मी कशाला काय म्हणतात ते. एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला, पहा बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. काय म्हणायचं, वर्तुळ. लांबी आहे काय, नाही. लांबी, रुंदी, उंची असं काहीही वर्तुळाला नसतं. वर्तुळाला 2 गोष्टी असतात, एक असतो परिघ, दुसरी गोष्ट असते क्षेत्रफळ. पहा, वर्तुळाला लांबी, रुंदी, उंची, पहा परत काय म्हणतो, वर्तुळाला लांबी म्हणजे किती लांबीचं आहे वर्तुळ, लांबी, रुंदी
उंची हे नसते, म्हणजे लांबी रुंदी उंची असते का नाही. मग वर्तुळाला काय असते, वर्तुळाला दोन गोष्टी असतात, एक असतो केंद्रबिंदू, किंवा मोजण्याच्या बाबतीतलं पाहिलं तर आपण काय असतं, परिघ असतो, परिघ. आणि दुसरी गोष्ट असते क्षेत्रफळ. वर्तुळाला दोन गोष्टी असतात, कोणत्या, एक असतो परिघ आणि दुसरा असतं क्षेत्रफळ. परिघ म्हणजे काय, तर हा जो बिंदूंचा संच आहे गोल सगळा, हा बिंदूंचा संच म्हणजे काय असते, म्हणजे असते परिघ. बाळांनो काय असते, परिघ. हा बिंदूंचा जो संच आहे त्याला आपण परिघ असं म्हणत असतो. ओके, चलो व्यवस्थित चालू आहे. चला ठीक आहे. काल आपण थोडक्यात पाहिलं, पण तरी आज आपल्याला पुन्हा पाहायचंय. तर पहा काय असतं, परिघ. आणि मग आता हा जो हे जे गोल दिसतंय आपल्याला आकार, वर्तुळाची कडा, परिघ म्हणजे काय, त्याला आपण कडा सुद्धा म्हणू शकतो है ना, म्हणजे आपल्या भाषेत कळावं म्हणून बरं का. नाही तर तुम्ही म्हणसाल सर कडा तर शब्द कुठं दिला नाही हो, तर कडा तसा दिलेला नाही बघा, फक्त आपण आपल्याला कळावं म्हणून म्हणतोय की बाबा वर्तुळाचं हे जे गोल दिसायला नाही, हे काय, काठ आहे. वर्तुळाचा काय आहे, काठ. बांगडी पाहिली तुम्ही, बांगडी म्हणजे वर्तुळ असतं, बरोबर आहे, कळतं. चला ठीक आहे. मग आता अशा पद्धतीनं हे जे आहे, तर याला काय म्हणतो आपण, याला म्हणत असतो, हे जे आपल्याला दिसतंय हे आहे परिघ. परिघ, वर्तुळाचा काय, परिघ. आणि हे जे मध्ये असतं याला म्हणतो आपण केंद्रबिंदू. केंद्रबिंदू, वर्तुळाचा परिघ आणि केंद्रबिंदू. या केंद्रबिंदू पासून वर्तुळाचा परिघ जो असतो हा समान अंतरावर असतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाचा परिघ जो असतो तो कसा असतो, समान अंतरावर असतो. कसा असतो, समान अंतरावर असतो. हा केंद्रबिंदू आहे आणि हा परिघ आहे वर्तुळाचा, काय आहे, परिघ. तो कसा आहे, केंद्रबिंदू पासून तुम्ही याला कुठून कुठपर्यंत मोजा, समजा इथून इथं जरी मोजलं तर सारखा येणार, इथून इकडे इकडून कुठेही मोजा तो येणार सारखा. त्याचं अंतर कसं येणार, सारखं येणार आहे की नाही. समान केंद्रबिंदू पासून काय, समान अंतरावर असलेला बिंदूंचा संच म्हणजे काय असते, वर्तुळ असते. ठीक आहे, चलो ओके. आता थोडं वर्तुळ घेऊयात एक मोठं, आणि मग तुम्हाला मी समजून सांगेल व्यवस्थित की याच्यामध्ये काय काय आहे. समजा हे वर्तुळ आहे, हे काय आहे, समजा आहे म्हणजे काय, वर्तुळच आहे. समजा म्हणायची गरज आहे का, नाही, ते वर्तुळच आहे. काय आहे, वर्तुळच आहे ते. चलो ओके. आता वर्तुळामध्ये आपण काय काढलाय, एक बिंदू काढलाय. समजा तो केंद्रबिंदू आहे. काय आहे, केंद्रबिंदू आहे. चलो ओके. आता हा केंद्रबिंदू आहे असं समजा वर्तुळाचा. हा थोडाफार आपण आता अंदाजे काढला म्हणून एखाद्या ठिकाणी कुठेतरी 19-20 कमी जास्त अंतर होईल, पण हा वर्तुळाचा काय, केंद्रबिंदू आहे. तर बघा आपण या केंद्रबिंदूला एक नाव देऊया छानसं. हा जो केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदूला नाव देऊ समजा ओ. काय नाव दिलं आपण याला, ओ नाव दिलं, ओ. ओ. आता इथून या ओ पासून तर इथपर्यंत एक रेषा आहे. हे आपण काय केलं, केंद्रबिंदू पासून एक परिघापर्यंत जाणारी रेषा काढली आपण. केंद्रबिंदू ते परिघ, कुठून कुठपर्यंत, केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत जाणारी, केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत जाणारी. आपण याला नाव दिलं समजा ए. काय नाव दिलं, ए. ओ ए झालं. कुठून कुठपर्यंत आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या परिघापर्यंत जाणारी, वर्तुळाच्या केंद्रबिंदू ते वर्तुळाचा परिघ. आता परत एक रेषा काढूयात आपण. बघा एक रेषा काढली आपण परत पुन्हा एकदा. आता ही सुद्धा कुठून गेलेली आहे, केंद्रबिंदूतूनच गेलेली आहे. पहा, केंद्रबिंदूतूनच गेलेली रेषा आहे ही सुद्धा.
इथं आपला केंद्रबिंदू आहे, पक्का लक्षात ठेवा, हा आहे आपला केंद्रबिंदू. ओके, चला आता याच्यामध्ये महत्वाचं काय, समजा ही आपण एक वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून तर परिघापर्यंत एक रेष काढली आणि एक परिघातून म्हणजे परिघावरून परिघालाच मिळणारी आहे, म्हणजे दोन परिघावरील दोन बिंदूंना ती काय होते मिळते, परिघावरील दोन बिंदूंना काय होते ती जोडते, परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी पण केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा काढलेली आहे आपण, तिला आपण नाव देऊ समजा एलियम. काय नाव देऊ, एलियम. चलो इसको इला नाव दिलं आपण, एल आणि एम नाव दिलं. ओके, चलो एल आणि एम. लाईटचा थोडा प्रॉब्लेम येते बरं का, चलो ठीक आहे, एल आणि एम नाव दिलं. त्याच्यानंतर आणखी एक रेष काढू आपण, ही एक रेष काढली आपण. परत इथे एक रेष काढली. चलो ओके. आता बघा, केंद्रबिंदू पासून आपण वर्तुळाच्या परिघावर एक रेष काढली, त्याच्यानंतर परिघातील दोन बिंदू किंवा कडेचे दोन बिंदू जोडणारी किंवा वर्तुळावर असलेले दोन बिंदू जोडणारी एक रेषा काढली, त्याच्यानंतर वर्तुळावर परिघावर असणाऱ्या दोन रेषा काढल्यात पण ते केंद्रबिंदूतून गेलेल्या नाहीत. केंद्रबिंदूतून गेलेल्या आहेत का, नाही. चलो ओके. मग आता पहा, समजा ही रेषा आहे, हिचं नाव आहे पी, हिचं नाव आहे क्यू, पी क्यू. ओके, अजून एक रेष काढू आपण. अजून एक रेष काढली आपण. आता हे का सांगतोय मी, कारण याच्यावरून तुम्हाला पूर्ण वर्तुळ सांगणार आहे मी की नेमकं याचं काय आहे बाबा. चलो आता बघा, एलियम रेषा काढली आपण, केंद्रबिंदूतून एक काढली, त्याच्यानंतर पी क्यू काढली, अशा सगळ्या रेषा काढलेल्या आहेत आपण. ओके, त्याच्यानंतर हिला एखादं नाव देऊन टाका, कोणतं पण देऊन टाका, एस टी देऊन टाका. एस आणि टी दिलं, इथं आपला केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू ओळखतोय ना, थोडा मोठा काढता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या वर्तुळाचं जर आपण पाहिलं, हे जे वर्तुळ जर पाहिलं त्याच्यामध्ये आपण आता वेगवेगळ्या रेषा काढल्या. ह्या रेषा समजून घेणं म्हणजे पूर्णपणे वर्तुळ समजून घेणं आहे बाळांनो, बाकी दुसरं काही नाही. आता बघा, याच्यामध्ये जी रेषा आहे, पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला शिकायचंय काय, तर पहिली गोष्ट शिकायची आपल्याला त्रिज्या. काय शिकायची आहे, त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय, तर बघा याच्यात त्रिज्या कोणती आहे, ओ आणि ए ही जी रेषा आहे, रेषा ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे. रेषा ओ ए, पहा रेषा ओ ए ही काय आहे, त्रिज्या आहे, ओ ए. बरं, फक्त ओ एस त्रिज्या आहे का, नाही, तर ओ एस सुद्धा त्रिज्या आहे. पहा ओ एस सुद्धा काय आहे, त्रिज्या आहे. ओ एल सुद्धा त्रिज्या आहे. ओ एल सुद्धा काय आहे, त्रिज्या आहे. त्यानंतर ओ टी सुद्धा त्रिज्या आहे, ओ टी. त्याच्यानंतर ओएम सुद्धा त्रिज्या आहे. ओएम सुद्धा काय आहे, त्रिज्या आहे. याचा अर्थ काय, त्रिज्या म्हणजे काय, तर त्रिज्या म्हणजे एकदम सोपा आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघाला किंवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावरील बिंदूला जोडणारी रेषा. एकदम सोपं. पहा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा असं करू, वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. काय म्हणतात, त्रिज्या. कळालं. मग केंद्रबिंदूपासून परिघाला, केंद्रबिंदूपासून परिघ, केंद्रबिंदूपासून परिघ, केंद्रबिंदूपासून परिघ आणि केंद्रबिंदूपासून परिघ, वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघाला जोडणाऱ्या कोणत्याही रेषेला काय म्हणायचं बाळांनो, त्रिज्या असं म्हणायचं. काय म्हणायचं, त्रिज्या. आता नंबर 2 काय याच्यामध्ये, तर नंबर 2 याच्यामध्ये व्यास.
मग आता व्यास कोणता आहे? एल एम. पहा व्यास आहे एल एम. अजून कोणता आहे? तर एस टी. मग आता व्यासचा अर्थ काय झाला? व्यास म्हणजे काय? तर व्यास म्हणजे एकदम सोपा आहे. व्यास म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे काय असते? व्यास असते. तर सुरुवातीला आपण जीवा पाहू वाटल्यास. व्यासच्या आधी जीवा पाहू. जीवा कळाली की तुम्हाला मग व्यास कळेल ना. तर जीवा म्हणजे काय? तर बघा जीवा कोणकोणत्या जीवा दिल्यात आपल्याला? पी क्यू. पी आणि क्यू ही काय? जीवा आहे. त्याच्यानंतर याला आपण नावच दिलं नाही. याला नाव देऊ एखादं. कोणचंही नाव देऊ. आरपी. आरपी दिलेलं आहे नाही का? आर्यन. चलो ओके ठीक आहे. तर पहा पी क्यू आणि आर्यन ह्या काय आहेत? तर ह्या जीवा आहेत. जीवा म्हणजे काय? तर जीवा म्हणजे एकदम सोपा आहे. वर्तुळाच्या कोणत्याही वर्तुळाच्या किंवा वर्तुळाचा जो परिघ असतो परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी कोणतीही रेषा. पहा परिघावरील वर्तुळ परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय. काय? जीवा. वर्तुळ परिघावरील दोन बिंदूंना. मग पहा आता पी आणि एल जोडला. बघा इथं सॉरी क्यू आहे सॉरी आणि पी आहे. पी आणि क्यू जोडलं किंवा मग इथं आर आहे आणि इथं एन जोडलं. या दोघांना आपण काय म्हणलं? जीवा म्हणलं. आपण एल एम ला सुद्धा जीवा म्हणू शकतो आणि एस टी ला सुद्धा जीवा म्हणू शकतो. पण सर्वात मोठी जीवा किंवा जी केंद्रबिंदूतून जाते तिला आपण जीवा न म्हणता व्यास असं म्हणत असतो. पहा परत नंबर 3 व्यास. मग व्यास म्हणजे काय? तर व्यास म्हणजे बघा व्यास कोणकोणते आहेत आपल्याला आता सांगितलं मी. एल एम. एल एम हे काय? व्यास आहे. एल एम. त्याच्यानंतर एस टी हे दोन्ही पण काय आहेत? व्यास आहेत. पहा एल एम आणि एस टी हे कुठून गेले? केंद्रबिंदूतून गेलेले आहेत. म्हणजेच व्यास म्हणजे काय? तर पहा जी जीवा केंद्रबिंदूतून जाते. जी जीवा केंद्रबिंदूतून जाते त्यास व्यास म्हणतात. किंवा आणखी पुढची महत्वाची गोष्ट सर्वात मोठी जीवा. पहा सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास होय. सर्वात मोठी जीवा. बघा ह्या दोन कशा आहेत? सर्वात मोठ्या जीवा आहेत. म्हणून त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं व्यास. काय म्हणायचं? व्यास. ओके. चलो चालतंय व्यवस्थित. चला चांगलं चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. ओके कळालं बाळांनो? आपसात बोलू नका रे. ए कोण आहे रे ते? परी भोये. कोण माझी फ्रेंड बनेल? कोणी फ्रेंड बनू नका. चला अभ्यास करा नीट आपला. कशासाठी आलो बाळांनो आपण इथं? अभ्यासासाठी है ना. अरे परिघ म्हणजे काय? हे परिघ आहे. हे बघा हे परिघावरील बिंदू आहेत. हा बिंदू परिघावर आहे. हा बिंदू हा परिघ. याला आपण काय म्हणत असतो? परिघ म्हणत असतो. वर्तुळाची कडा म्हणत असतो. चलो ओके. हे सगळे बिंदू कशावर आहेत? परिघावर आहेत. है की नाही? हे सगळे बिंदू परिघावर. परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाची कडा. ज्या बिंदूपासून ज्या बिंदूंच्या संचापासून कडा तयार होते त्या संचावरील सगळे बिंदू जे असतात त्या बिंदूंना आपण काय म्हणत असतो? परिघावरील बिंदू म्हणत असतो. आणि हे जे गोल दिसतंय याला आपण काय म्हणतो बाळांनो? परिघ असं म्हणत असतो. ठीक आहे. आता पहा परत एकदा आकृती काढू आपण. बघा ही आपण एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे. ओके. मध्यभागी एक केंद्रबिंदू काढलेला आहे. काय काढलाय? केंद्रबिंदू. चलो ओके. केंद्रबिंदू काढलाय. त्याला आपण नाव देऊयात ओ.
त्याला आपण नाव दिलं ओ. समजा याला नाव दिलं आपण ओ. केंद्रबिंदूला काय नाव दिलं? ओ नाव दिलं. ओ जसं आता आपण दिलं होतं की नाही, वारंवार एवढ्या सकाळी सुद्धा फोन चालूच आहे. ठीक आहे, काय नाव दिलं आपण त्याला? ओ नाव दिलं. ओ. चलो ओके. आता या केंद्रबिंदूतून जाणारी एक रेषा काढूयात आपण. केंद्रबिंदूतून जाणारी रेषा, जिला आपण काय म्हटलं होतं? केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण? त्याला म्हणत असतो आपण व्यास. काय म्हणतो? व्यास. ही एक रेष काढली आपण. चलो ओके. चला परत पुन्हा आता दुसरी रेषा काढू. पहा, ही एक रेषा काढली आपण, जिला आपण एम एन नाव देऊन टाकू. काय नाव देऊ? एम एन. हे एम आहे आणि असं समजा हे एन आहे. केंद्रबिंदू ओ आहे. आता परत पुन्हा दुसरी एक रेषा. जर समजा एक गोष्ट लक्षात घ्या की आपण इथे एखादी रेषा काढली अशी दोन बिंदू जोडणारी, याला काय म्हणतो आपण? याला कोणतंही नाव द्या तुम्ही. समजा याला एक्स वाय नाव दिलं तुम्ही, एक्स आणि वाय नाव दिलं. ही काय झाली? जीवा झाली. काय झाली? जीवा. ही काय झाली? एम एन. काय झालं? एम एन हा व्यास झाला. व्यास. जीवेच्या म्हणजे जीवा, सगळ्यात मोठी जीवा म्हणजे काय असते? व्यास असते. सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. व्यास. त्याच्यानंतर समजा केंद्रबिंदू पासून, हा केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदू पासून जर समजा आपण एखादी अशी रेष काढली, याला नाव दिलं आपण पी. याला नाव दिलं आपण पी. पी. तर ही काय झाली बाळांनो? त्रिज्या झाली. त्रिज्या. बघा, केंद्रबिंदू पक्का लक्षात ठेवायचा. हा केंद्रबिंदू सगळ्यात महत्वाचा आहे. हा पक्का लक्षात ठेवणे. केंद्रबिंदू काय करायचा? पक्का लक्षात ठेवायचा. पक्का. आता कधी कधी काय असतं, वर्तुळाच्या बाहेरून एखादी रेषा जाते, पण ती वर्तुळाला छेदून जाते, म्हणजे वर्तुळाच्या परिघाला छेदून जात असते. जसं की एखादी रेषा आहे, इकडून आली समजा, एखादी रेष असते, ती काय होते? वर्तुळाला छेदून जाते, म्हणजे वर्तुळाचा जो परिघ असतो त्या परिघावरील बिंदूंना छेदून पुढे जाते. मग तिला काय म्हणायचं? ओके. समजा ही रेषा आहे, समजा ही रेषा आहे एखादी. आता बघा, ही इथं छेदली आहे वर्तुळावर, इथंही छेदली आणि इथंही छेदली. ही अशा प्रकारची रेषा आहे. समजा ही इथं छेदलेली आहे आर बिंदूवर, इथं छेदलेली आहे टी बिंदूवर. चलो ओके. मग ही रेषा काय आहे? तर हिला म्हणायचं स्पर्शिका. काय म्हणायचं बाळांनो? स्पर्शिका म्हणायचं. काय म्हणायचं? स्पर्शिका. ओके. पहा, मग आता लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं नंबर 1 केंद्रबिंदू पाहूयात आपण. हे काय मधला जो आहे तो काय? नंबर 1 केंद्रबिंदू किंवा बिंदू ओ. बिंदू ओ काय आहे? बिंदू ओ काय आहे? बिंदू ओ आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. बिंदू ओ काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा यालाच काय म्हणायचं? मध्यबिंदू सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? मध्यबिंदू. वर्तुळाचा केंद्रबिंदू किंवा मध्यबिंदू काय आहे? हा बिंदू ओ. ओ म्हणजे काय? हे इथं केंद्रबिंदू दिलंय बघा. हे ओ कशाला नाव दिलं? या बिंदूला नाव दिलं. बिंदू ओ काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे किंवा मध्यबिंदू आहे किंवा त्यालाच वर्तुळ बिंदू सुद्धा म्हणतात. काय म्हणायचं आणखी? वर्तुळ बिंदू. काय म्हणायचं? वर्तुळ बिंदू. असे 3 शब्द त्याच्यासाठी वापरतात. मग आता काय? रेषा एम एन आहे नंबर 2. बघा, रेषा एम एन. रेषा एम एन काय? तर वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास आहे. व्यास. एम एन काय आहे? व्यास. किंवा यालाच काय म्हणायचं? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणायचं. काय म्हणायचं? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा सुद्धा म्हणू शकतो आपण तिला. चला नंबर 3 काय? आता रेषा एक्स वाय किंवा ओपी म्हणा. हा,
रेषा ओपी, रेषा ओ पासून पी पर्यंत जाणार आहे, काय त्रिज्या, याला म्हणायचं रेषा ओपी ला म्हणायचं वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस. चलो ओके. त्याच्यानंतर काय राहिलं आता, एक्स वाय राहिलं आहे की नाही, नंबर 4. मग वर्तुळाची जीवा, रेषा एक्स वाय, रेषा एक्स वाय बरोबर वर्तुळाची जीवा. काय आहे ही, वर्तुळाची जीवा आहे. एक्स वाय ही काय आहे, जीवा आहे, जीवा. त्याच्यानंतर पहा रेषा टी आर, टी आर 2 बिंदू दिलेत आपण, रेषा म्हणजे तिथं 2 बिंदू काढलेले आपण, बिंदू आहे की नाही, त्या 2 बिंदूला छेदून गेली आणि तिला नाव देऊ आपण, या रेषेला नाव देऊ, समजा आपण ए बी नाव दिलं, रेषेला काय नाव दिलं, ए बी. समजा ही रेषा कोणती आहे, ए आणि बी ही नाव आहे. तर पहा ए बी, रेषा ए बी, रेषा ए बी, रेषा ए बी काय आहे, वर्तुळाची स्पर्शिका आहे, वर्तुळाची स्पर्शिका. वर्तुळाची काय आहे ती, स्पर्शिका. आणि नंबर 6 बिंदू, बिंदू टी आणि आर, बिंदू टी व आर, हे काय बिंदू टी व आर. तर हे स्पर्श बिंदू, परिघावरील स्पर्शिकेचे स्पर्श बिंदू आहेत. काय बाळांनो, हे वर्तुळावरील जो परिघ आहे त्या परिघाला स्पर्शून जाणाऱ्या स्पर्शिकेचे काय स्पर्श बिंदू आहेत, टी आणि आर काय स्पर्श बिंदू आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळामधली साधारणतः माहिती देता येते. आता वर्तुळामध्ये जे काही दिलेलं आहे की नाही, चलो ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, थोडं सोपं आणखी तुम्हाला याच्या पुढचं जाऊन सांगतो जरासं. पहा समजा हे वर्तुळ आहे, समजा हे वर्तुळ आहे, ओके. आता या वर्तुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा त्याचा बिंदू आहे, केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता या वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून जर समजा आपण इथून इथपर्यंत गेलो, काय झाली, त्रिज्या झाली. काय झाली, त्रिज्या. काय आहे, त्रिज्या. समजा हा बिंदू आहे ओ आणि इथं बिंदू आहे, याचं नाव आहे पी. मग ओ पी ही काय झाली, त्रिज्या झाली. त्रिज्या काय झाली, त्रिज्या. सगळ्यात सोपं आहे, काय झाली, त्रिज्या. ओ पी बरोबर काय आहे, त्रिज्या. आता परत आपण याच्या विरुद्ध दिशेला परत एकदा असंच जर समजा आपण हे केलं, वर्तुळाच्या विरुद्ध दिशेला सुद्धा जर आपण म्हणजे या केंद्रबिंदू पासून हा जो बिंदू आहे, केंद्रबिंदू जो आहे हा जो केंद्रबिंदू आहे, याच्यापासून जर आपण विरुद्ध दिशेला अशी एक रेषा काढली, चलो ओके, अशी जर रेषा काढली तर पहा आता इथं सुद्धा काय आहे, बिंदू आहे. या बिंदूला येऊन ती समजा भेटली, हे हा बिंदू आहे. मग याचं नाव देऊ आपण, एम नाव दिलं. समजा याला आपण याला नाव दिलं एम, एम ओके. हा बिंदू इकडे काय आहे, इकडे बिंदू कोणचा आहे, इकडे बिंदू आहे पी, इकडे बिंदू कोणचा आहे पी, इथं काय आहे एम आणि मध्ये काय वर्तुळामध्ये केंद्रबिंदू आहे. आता बघा इकडच्याला काय म्हणतो आपण, त्रिज्या. काय ही त्रिज्या. इकडे सुद्धा काय आहे, त्रिज्या. कुठून कुठपर्यंत, एम पासून ओ पर्यंत. एम ओ ही त्रिज्या आहे. त्याच्यानंतर ओपी ही सुद्धा काय त्रिज्या आहे. त्रिज्या एम ओ, त्रिज्या ओपी. समजा ही जर 4 सेंटीमीटर लांब असेल, 4 सेंटीमीटर, तर ही सुद्धा 4 सेंटीमीटर असणार. ओके चलो ठीक आहे. मग पहा आता त्रिज्या आणि त्रिज्या
पण जेव्हा दोन त्रिज्या एकत्र आल्या, समजा त्रिज्या लक्षात घ्या, त्रिज्या MO, त्रिज्या MO, त्रिज्या MO अधिक त्रिज्या OP, याची जर आपण बेरीज केली तर बघा 4 आहे आणि हे 4 आहे, दोन्ही मिळून किती झालं बाळांनो? 8 झालं. 8 सेंटीमीटर झालं. 4 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर किती झालं? 8 सेंटीमीटर झालं. आता मला सांगा डायरेक्ट MP जर पाहिलं आपण तर काय MP हे त्रिज्या आहेत, MO त्रिज्या आहे